कोल्हापूरची सकाळ ही पुढारीनच होते. पण या पुढारीचा इतिहास तुम्हाला माहिती आहे का? 13 मे 1937 साली कोल्हापूरच्या मातीत जन्माला आला एक असा साप्ताहिक ज्याने सत्याची बाजू घेतली आणि जनतेच्या आवाजाला ताकद दिली. 13 मे 1937 साली गणपतराव जाधव यांनी एक साप्ताहिक चालू केले आणि पुढे याचेच रूपांतर 1939 साली दैनिक पुढारीमध्ये झाले. गणपतराव जाधव यांनी पत्रकारितेद्वारे जनसामान्यांना पुढे आणले आणि स्थानिक समाज सुधारणा व किसान चळवळींमध्ये हातभार लावला. त्यांचाच वारसा पुढे नेला पद्मश्री डॉक्टर प्रतापसिंह जाधव यांनी. पुढारीने स्वातंत्र्यपूर्व काळापासून ते आत्ताच्या डिजिटल युगापर्यंत महाराष्ट्राच्या विचारांना दिशा दिली. डॉक्टर प्रतापसिंह जाधव यांनी पुढारीला एक आधुनिक पत्रकारितेचे रूप दिले. त्यांच्या नेतृत्वाखाली पुढारी फक्त वृत्तपत्र न राहता एक सशक्त मीडिया समूह बनलं. पुढारीच्या माध्यमातून त्यांनी अनेक सामाजिक कार्यात आपले मोलाचे योगदान दिले. जसे की सियाचीन येथे सैनिकांसाठी त्यांनी हॉस्पिटल उभारण्यासाठी हातभार लावला. पुढारी रिलीफ फाउंडेशनच्या माध्यमातून पूरग्रस्तांसाठी मदतीचा हात पुढे केला. कोल्हापूर सर्किट बेंचसाठी पुढाकार घेतला आणि अशी अनेक कार्ये. आज पुढारी हे फक्त वृत्तपत्र नाही तर महाराष्ट्राच्या मनाचा आणि मतांचा आरसा आहे. अशा या त्यांच्या थोर कार्यास माझा सलाम.